नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले मित्रांनो, दिनांक 16/3/2024। मित्रांनो, या न्यूज बुलेटिनमध्ये शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट काय दिले ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, या न्यूज बुलेटिनमध्ये नवीन अपडेट काय दिले, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2017। बघा मित्रांनो, शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2017मधील पदभरतीसाठी सन 2019मध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक 9/8/2019च्या निवड यादीतील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागासाठी दिनांक 29/11/2023 रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला होता मित्रांनो। बघा मित्रांनो, कोणत्या तारखेला राऊंड घेण्यात आला होता, 29/11/2023। या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती न देण्याबाबत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक 14/7/18/2023 दाखल आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, याचिका दाखल असल्यामुळे नियुक्ती न देण्याचा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी आदेश दिले मित्रांनो। या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधी ज्ञान आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे। सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे मित्रांनो। पुढे बघू मित्रांनो, शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती मित्रांनो। सदर निवड यादी विरोधात उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवाद अंतरिम आदेश स्थगित नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली यादीमध्ये जे उमेदवार निवड झाले त्यांच्या विरोधात पण उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल आहे मित्रांनो, परंतु त्यांनी स्थगिती न देता ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिले उच्च न्यायालयाने मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे काय दिलं, उच्च न्यायालय मुंबई यांनी त्याच्याकडील याचिकेत दिनांक 15/3/2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला मित्रांनो। बघा मित्रांनो, 15/3/2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवाद दरम्यान स्थगिती देण्यात नकार दिले उच्च न्यायालयाने मित्रांनो। बघा पुढे काय दिले, लोकसभा 2024च्या निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता व नुकतीच घोषित झाली आहे। न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबत वरील आदेश दिलेले आहेत। या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलं, शिक्षक पदभरतीची विषयक बाबी संदर्भात अभियोक्ताधारकांनी व्यक्तिगत भ्रमध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत, त्याची दखल घेतली जाणार नाही। संपर्कासाठी तसेच तक्रार निवारणासाठी केवळ यापूर्वी कळवलेले कार्यपद्धती अनुसरावी। बघा मित्रांनो, या नोटीसमध्ये काय म्हटलं मित्रांनो, की प्रायव्हेट कोणीही व्यक्तिगत भ्रमध्वनीद्वारे कोणतेही संदेश पाठवू नये मित्रांनो। यापूर्वी जे न्यूज बुलेटिन दिलं होतं, न्यूज बुलेटिनमध्ये ईमेल दिली होती मित्रांनो। ते ईमेलद्वारे तुम्ही तक्रार आणि तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही त्या ईमेलद्वारे पाठवू शकता मित्रांनो। पुढे बघा, महत्त्वाचे बाबी माहिती न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केले जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आजच्या प्रसिद्ध पत्रकमध्ये ही माहिती दिली आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस केल्याने काय होतं मित्रांनो, मी जी नवनवीन अपडेट आली ती तुम्हाला मी व्हिडिओद्वारे